मुळात पंतप्रधानच पत्रकारांना उत्तर द्यायला बांधील नाहीत आजपर्यंत, तर त्यांचे जे शागिर्द आहेत, त्यांच्या जे तुकड्यांवर पळत आहेत, ते कुठून पत्रकारांना किंमत देतील? काल जिथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षांनी पण असाच प्रकार केला. आज तुम्ही आता मुंबईत बघितलं असेल, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारण्याची परत धमकी दिली. कुत्र्यावर का मारेन, ते जेवायला घातलं हे काढणं. आपण एखाद्या व्यक्तीला जेवायला घालतो ते मित्रपरिवार म्हणून घालतो, कोणी त्याच्यावर उपकार करत नाही आहे. तर आज त्यांनी परत तोच प्रकार केला आहे. त्याचप्रमाणे परवा त्यांनी जेव्हा शिवसैनिकांना आव्हान दिलं की आम्ही त्यांना बॉम्बने मारू किंवा बंदुकी वगैरे घालू, तर त्या बदल्यात आज आम्ही डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये पण त्यांच्यासाठी तक्रार दिलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्या राज्यात काय काय चाललं आहे हे तुम्हीच बघा आणि तुम्हीच याच्यावर काय ते नक्की कारवाई करा, अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे. साहेब, आमच्या नेत्यांनी परवाच सांगितलं आहे की जर कोण अंगावर घेत असेल शिवसैनिकांना तर आम्ही सगळे उत्तर देऊ. साहेब, आमचं पण उत्तर तेच आहे, जर आमच्या शिवसैनिकांना कोण विनाकारण मारत असेल ना तर आम्ही नक्कीच त्याला उत्तर देणार. बाकी आजही आमचा न्यायालयावर विश्वास आहे म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे. उद्या जर कोण एखाद्या आमच्या शिवसैनिकाला हात लावत असेल तर आम्ही पण त्याला हात लावायला पुढे बघणार नाही. आज आम्ही डोंबिवली पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की त्यांनी जो बॉम्ब टाकून घर फोडेन असं जे केलं आहे तर त्यांची चौकशी व्हावी. हे बॉम्ब त्यांनी कुठून आतंकवाद्यांकडून आणले आहेत का? महाराष्ट्रातला तो एक भारताचा खासदार आहे आणि तो अशा प्रकारचा बॉम्बचा उल्लेख करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी एक सांगितलं की काहीतरी 5 जणांची मर्डर केलेली आहे कोणीतरी, त्यात ते पण होते असं त्यांचं स्वतःच सांगितलं आहे. त्या 5 जणांची मर्डर कोणी दाबली त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी चौकशी करावी आणि लवकरात लवकर त्या गोष्टीचा खुलासा करावा.